नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मराठवाडा स्पेशल सुशिला कसं बनवायचं ते पाहणार आहे। तर सुशिला हा एक नाश्त्याचा पदार्थ आहे आणि खास करून मराठवाड्यामध्ये हा पदार्थ बनवला जातो। आता तुम्ही म्हणाल की मराठवाडा म्हटलं की लातूर, सोलापूर, कर्नाटक असा भाग येतो। तर खरंच आहे, कारण या रेसिपीला कर्नाटकी सुशिला असं सुद्धा म्हणतात आणि खास करून कर्नाटकमध्ये किंवा लातूरमध्ये हा पदार्थ आवर्जून बनवला जातो आणि सोलापूरमध्ये सुद्धा काही भागामध्ये हा पदार्थ केला जातो, काही भागामध्ये केला जात नाही। मी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातलीच आहे, पण आमच्याकडे हा पदार्थ बनवला जात नाही। तर या पदार्थाची ओळख मला लातूरमध्ये गेल्यानंतर झाली। तर लातूरमध्ये आमच्या काही मुली शिकायला होत्या, त्यावेळेस तिकडे मी गेल्यानंतर तो पदार्थ मी पाहिला आणि तो घरी आल्यानंतर करून पाहिला। तो चवीला बरा वाटला आणि हलका फुलका असा वाटला, म्हणून आज ही रेसिपी मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर हा सुशिला पदार्थ आहे तो चुरमुऱ्यापासून बनवला जातो। जसे आपण कांदे पोहे करतो त्याच पद्धतीने हा सुशिला पदार्थ केला जातो। एकदम सोपी रेसिपी आहे, मस्त आहे आणि खायला सुद्धा अगदी हलकी फुलकी आहे। काही जणांना कांदे पोहे खाल्ल्यानंतर जळजळ होते किंवा पित्ताचा त्रास होतो, तर त्याला ऑप्शन म्हणून ही सुशिला खूप मस्त अशी रेसिपी आहे। नक्की करून पहा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि सर्वांनाच आवडेल। कारण आदल्या मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा ही रेसिपी करू शकता, हा सुशिला नाश्ता बनवू शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुशिला करण्यासाठी इथे मी 3 माट्या चुरमुरे घेतलेले आहेत। तर चुरमुरे सुशिला करण्यासाठी साधे वापरायचे आहेत, म्हणजेच पंढरपुरी चुरमुरे जे लांब असतात ते वापरायचे आहेत। ज्या चुरमुऱ्याची आपण नेहमी भेळ करतो ते चुरमुरे आपल्याला वापरायचे आहेत। कोल्हापुरी चुरमुरे यासाठी वापरू नका। आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलाय। अर्धी वाटी डाळे म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतली। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। फोडणीसाठी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता, 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर, थोडीशी हळद, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला हे चुरमुरे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 वेळा धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी घातले आणि आता आपण हे असंच 5 मिनिटे बाजूला ठेवूया। जास्त वेळ हे चुरमुरे भिजवून घेऊ नका, नाहीतर याचा लगदा होईल। अगदी 4 ते 5 मिनिटे फक्त आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। चुरमुरे आपले भिजतायत तोपर्यंत आपण हे डाळे थोडेसे आरळ बोबडे वाटून घेऊया। मग तुम्ही ते मिक्सरवरती घ्या किंवा खलबत्त्यामध्ये घेतले तरीही चालेल। डाळे मी असे रवाळ वाटून घेतले, तुम्ही पाहू शकता। असे आरळ बोबडे वाटून घ्यायचे, म्हणजे चवीला हे खूप छान लागतात। आता आपले चुरमुरे 5 मिनिटं भिजलेले आहेत। आता आपण यातलं सगळं पाणी निथळून काढूयात। एका चाळणीमध्ये हे सगळे चुरमुरे काढून घेऊयात। आणि आता आपल्याला हे चुरमुरे अगदी हलक्या हाताने थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे यातलं जेणेकरून पाणी पूर्ण निथळून जाईल। आता आपण हे बाजूला ठेवूयात। इथे मी पॅन गरम करायला ठेवला, यामध्ये आपण तेल घालूयात। जर तुम्हाला डाएटसाठी जर हा नाश्ता बनवायचा असेल तर तेलाचा कमीत कमी वापर करा। इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्ये आपण प्रथम शेंगदाणे भाजून घेऊयात। नेहमीच आपण पोह्याचा नाश्ता करतो, तर पोहे खाल्ल्यामुळे काही जणांना जळजळ किंवा पित्त होतं, तर ते टाळण्यासाठी हा नाश्ता म्हणजेच हा सुशिला नाश्ता अगदी उत्तम पर्याय आहे। डाएटसाठी सुद्धा हा हलका फुलका आणि मस्त असा नाश्ता आहे। तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। शेंगदाणे अगोदर आपण छान असे खरपूस भाजून घेऊयात। शेंगदाणे आपले छान खरपूस तळून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। आता आपण याच तेलामध्ये फोडणी देऊया। प्रथम मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली की नंतर यामध्ये जिरे घालूयात आणि आता कढीपत्ता, हिरवी मिरची
हिरवी मिरची अगोदर थोडीशी परतून घेऊया। आता यामध्ये कांदा घालूया। कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपण कांदा पोहे करताना जसा भरपूर कांदा वापरतो अगदी तसंच हा सुशीला नाश्ता करताना सुद्धा यामध्ये भरपूर कांदा वापरला जातो। तर इथे मी साधारण 2 लोकांसाठी आज नाश्ता बनवते। साधारण मीडियम साईजच्या 3 वाट्या एवढे चुरमुरे घेतलेत। त्यासाठी मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। कांदा आपला थोडासा भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो घालूयात। टोमॅटो खूपही मऊ करून घ्यायची गरज नाही, अगदी 2 मिनिटे हा टोमॅटो आपण भाजून घेऊया। परत 2 मिनिटे हा कांदा टोमॅटो मी छान परतून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये घालूयात थोडासा हिंग चवीनुसार। तुम्हाला हिंग आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल। थोडीशी हळद घालूया, चवीनुसार मीठ घालूया, कोथिंबीर घालूया आणि आपण जे अर्धवट बारीक करून घेतलेले दाणे आहेत ते घालूयात। यातले अर्धे घालू, अर्धे नंतर घालूया। आता हे परत एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे। आपण हे दाणे घातलेत यामध्ये, तर जास्त परतायची गरज नाही कारण हे पॅनला चिकटून बसतील। तर अगदी मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालूयात। तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही अख्खे दाणे यामध्ये घातले तरी सुद्धा चालेल। आता हे सगळं आपलं छान भाजून झालेलं आहे। आता आपण यामध्ये चुरमुरे घालूयात। चुरमुऱ्यातलं पाणी पूर्ण निथळले, तुम्ही पाहू शकताय। आता हे छान मिक्स करून घेऊया। आता हे सगळे पदार्थ आपले छान मिक्स झालेले आहेत। तर आता आपण यामध्ये जे उरलेले जे डाळ्याचं कूट आहे ते यामध्ये घालून घेऊया आणि परत एकदा हे आता मिक्स करून घेऊया। आता तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबाचा रस तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, पण मी नाही घालत कारण यामध्ये मी टोमॅटोचा वापर केलाय आणि मी एक अख्खं टोमॅटो घातलंय। जर तुम्हाला टोमॅटो घालायचं नसेल तर तुम्ही लिंबाचा रस यामध्ये घालू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिटे हे आपण वाफवून घेऊया। 5 मिनिटे झालेली आहेत आणि इथे छान असं आपल्या सुशिलाला वाफ बसलेली आहे। याला जास्त वेळ वाफत ठेवू नका। हे जे चुरमुरे आहेत ते वातड होतील, त्यासाठी अगदी 5 मिनिटे हे फक्त वाफवून घ्यायचं आहे। तर इथे आपला सुशिला तयार झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करूयात। चमचमीत आणि हलका फुलका सुशिला नाश्ता आपला तयार झालेला आहे। चवीला खूप मस्त लागतो आणि थोडीशी आगळीवेगळी रेसिपी आहे। तुम्हाला नक्कीच आवडेल, नक्की करून बघा। करायला ही खूप रेसिपी सोपी आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। ही रेसिपी लातूर स्पेशल रेसिपी आहे। वेगवेगळ्या भागामधले वेगवेगळ्या चवीच्या या रेसिपी असतात, त्या चाखायलाच हव्यात, त्याची चव आपल्याला कळायलाच हवी। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी पाहिली आणि चवीला एकदम मस्त लागते। नक्की करून पहा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।